नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आधुनिक भारताचा इतिहास आणि यामध्ये आपण युरोपियन कंपन्यांचं आगमन याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. आपण युरोपियन कंपन्यांचं आगमन म्हटल्याबरोबर ज्यामध्ये पोर्तुगीज, इंग्रज, डच, डॅनिश आणि फ्रेंच या कंपन्या भारतामध्ये कशा पद्धतीने आल्या आणि त्यांनी खऱ्या अर्थानं भारतामध्ये वखारी स्थापन करायला सुरुवात केली त्याबद्दलची माहिती आहे. परंतु या युरोपियन कंपन्या संदर्भाबद्दलचे जे आयोगाने वेगवेगळे क्वेश्चन विचारले गेले तर साधारणतः 4 टाईपचे क्वेश्चन आपल्याला विचारलेले दिसतात. नंबर 1 म्हणजे कंपन्या स्थापन होण्याचा क्रम. दुसरा, भारतामध्ये त्यांनी वकार स्थापन केली त्याचा क्रम. त्यांच्या राजधानी, त्यांचं मुख्य केंद्र वसाहतीचं कोणतं होतं त्या संदर्भातला एक क्वेश्चन. आणि त्याच्यानंतर या कंपन्या भारतामधून जाण्याचा क्रम. आपण पहिला जो भाग आहे तो म्हणजे कंपनी स्थापन होण्याचा क्रम. विशेषतः आपण आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून आपण त्यांना ईस्ट इंडिया कंपनी म्हणतोय. त्यांची मूळ नावं मात्र वेगळी आहेत. तसं आपण पाहतोय की 1502च्या कालखंडामध्ये पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 31 डिसेंबर 1600ला ईस्ट इंडिया कंपनीची अर्थात इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 1602 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 1616 मध्ये डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. विद्यार्थी मित्रांनो, जसं पाहतो की आपण पोर्तुगीज हे पोर्तुगालचे आहेत, इंग्रज हे इंग्लंडचे आहेत, डच हे हॉलंडचे आहेत आणि डॅनिश हे डेन्मार्कचे आहेत आणि फ्रेंच हे फ्रेंचचे आहेत, फ्रान्सचे आहेत असं आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, हा झाला कंपन्या स्थापन होण्याचा क्रम. यांच्या ज्यावेळेस वखारी स्थापन होण्याचा क्रम जो आहे तर त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की 1503च्या कालखंडामध्ये कोचीन या ठिकाणी पोर्तुगीजांनी पहिली वकार स्थापन केली. 1605 मध्ये डचांनी मसुलीपट्टणम या ठिकाणी वकार स्थापन केली. 1611 मध्ये इंग्रजांनी मसुलीपट्टणम या ठिकाणी वकार स्थापन केली. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक प्रश्न चुकवण्यासारखा आयोगाने विचारला जातो. तुम्हाला जर असं विचारलं आयोगाने की ब्रिटिशांनी भारतामध्ये पहिल्यांदा वखार स्थापन करण्याचा पहिला प्रयत्न कुठे केला तर तो सुरतमध्ये आहे. परंतु त्यांची सुरतमध्ये 1608 मध्ये त्यांनी वखार स्थापन करण्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु ते यशस्वी झाला नाही. पुढे तोपर्यंत 1611 मध्ये त्यांनी मसुलीपट्टणम या ठिकाणी वकार स्थापन केले आणि 1616 मध्ये डॅनिशांनी त्रांकेबार म्हणजे तमिळनाडूमध्ये आहे तर त्या ठिकाणी वकार स्थापन केली आणि 1668 मध्ये फ्रेंचांनी सुरत या ठिकाणी वकार स्थापन केली. हे एक वेगळे पण आपल्याला त्या अर्थानं सांगता येईल. म्हणजे आता लक्षात घ्या, कंपनी स्थापन होण्याचा क्रम. दुसरा आहे वखारी स्थापन होण्याचा क्रम. विद्यार्थी मित्रांनो, हे ज्यावेळेस तुम्ही पाहताय त्यावेळेस तुम्हाला लक्षात काय येतं, जसं तुम्ही 1502ला पोर्तुगीज, 1600ला इंग्रज, 1602ला डच आहेत, 1616ला डॅनिश आहेत आणि 1664ला फ्रेंच आहेत. हा कंपनी स्थापन होण्याचा क्रम आहे. आता लक्षात घ्या, वखारी स्थापन होण्यामध्ये क्रम फक्त काय बदलला आहे. पोर्तुगीजांनी झाली, भलेही 1502ला कंपनी स्थापन झाली तरी त्यांनी 1503 मध्ये कोचीन, कालिकत आणि कन्नौर या ठिकाणी वखारी स्थापन केल्या, परंतु त्याचं मुख्य केंद्र कोणतं होतं तर ते कोचीन होतं. तसं तुम्हाला फक्त इथे जे बदल लक्षात ठेवायचा आहे तो कायम आणि नीटपणाने लक्षात ठेवायचा. बऱ्याच वेळा आपल्या गोंधळ होतो. म्हणजे कंपनी इंग्रजांची अगोदर स्थापन झाली, डचांची नंतर झाली, परंतु इंग्रजांच्या अगोदर डच हे भारतात आले. त्यांनी कंपनी स्थापन केली डचांनी 1605 मध्ये मसुलीपट्टणम या ठिकाणी आणि त्याच्यानंतर मग 1611 मध्ये इंग्रजांनी मसुलीपट्टणम या ठिकाणी. एवढाच बदल फक्त लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर 1616 मध्ये डॅनिशांनी त्रांकेबार तमिळनाडूमध्ये वकार स्थापन केली आणि 1668 मध्ये फ्रेंचांनी सुरत या ठिकाणी वकार स्थापन केली. हा एक भाग आपल्याला लक्षात ठेवता येईल. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे या कंपन्यांनी मुख्य केंद्र कुठे स्थापन केले त्या संदर्भाबद्दलचा किंवा राजधानीचं केंद्र असं आपण म्हणता येईल. जसं आपण पाहतो की पोर्तुगीजांनी 1503 ते 1529 हे त्यांचं मुख्य केंद्र कोचीन राहिलं, परंतु 1510 मध्ये विजापूरच्या आदिलशहाकडून गोवा हे त्यांनी जिंकून घेतलं. तेव्हा 1530 पासून ते 1961 पर्यंत पोर्तुगीजांचं मुख्य केंद्र हे गोवा राहिलं. इंग्रजांनी 1613 मध्ये
सुरत या ठिकाणी पहिली वखार म्हणजे दुसरी वखार त्या अर्थानं स्थापन केली. म्हणजे 1613 पासून ते 1667 पर्यंत मुख्य केंद्र पश्चिमेकडचं जर असेल तर ते सुरत राहिलं. परंतु 1687 पासून बॉम्बे हे पश्चिमेकडचं मुख्य केंद्र राहिलं. जसं आपण पाहतो की इकडं दक्षिणेकडं 1611 पासून ते 1668 पर्यंत मसुलीपट्टणम हे त्याचं मुख्य केंद्र राहिलं. परंतु 1658 पासून मद्रास हे दक्षिणेकडचं त्यांचं मुख्य केंद्र नंतरच्या टप्प्यामध्ये राहिलं. त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस डच आहे. डचांचं 1610 पासून ते 1690 पर्यंत पुलिकत हे त्यांचं मुख्य केंद्र राहिलं. परंतु साधारणतः 1690 पासून नागापट्टणम हे मुख्य केंद्र राहिलं. परंतु डच ज्यावेळेस परत गेले ते म्हणजे 1795 पर्यंत हे त्यांचं मुख्य केंद्र राहिलं. डॅनिश आहेत. डॅनिशांनी 1606 म्हणजे साधारणतः 1845 मध्ये सेरामपूर या ठिकाणी मुख्य केंद्र स्थापन केलं आणि पुढं 1848 पर्यंत हे मुख्य केंद्र राहिलं. म्हणजे 1676 पासून ते 48 पर्यंत म्हणजे डॅनिशांचं मुख्य केंद्र सेरामपूर किंवा त्याला श्रीरामपूर असं म्हटलं जातं. आणि फ्रेंचांचं पहिल्यांदा सुरत, नंतर मसुलीपट्टणम आणि नंतरच्या टप्प्यामध्ये पॉंडिचेरी हे त्यांचं मुख्य केंद्र राहिलं. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा एक भाग राहिला आपला, तो म्हणजे या कंपन्या भारतातून जाण्याचा क्रम. यामध्ये एक भाग लक्षात ठेवा, तो म्हणजे सगळ्यात अगोदर जे गेले ते म्हणजे 1795 मध्ये डच. त्याच्यानंतर डॅनिश हे 1848 मध्ये गेले. इंग्रज हे 1947 ला गेले. फ्रेंच हे 1954 ला गेले आणि पोर्तुगीज हे जे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे ते म्हणजे 1961 मध्ये गोवा मुक्ती संग्राम झाला आणि पोर्तुगीज गेले. म्हणजे क्रम लक्षात ठेवायचा आहे. डच, डॅनिश, इंग्रज, फ्रेंच आणि पोर्तुगीज हे जाण्याचा क्रम आपल्याला लक्षात ठेवता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस ह्या सर्व चर्चा करतोय त्यावेळेस भारताचा युरोपशी प्राचीन ग्रीक काळापासून व्यापारी संबंध होते. जसं आपण पाहतो की मध्ययुगामध्ये भारत आणि आग्नेय आशिया यांचा वेगवेगळ्या मार्गावरून, पण एक लक्षात ठेवा, जसं आपण पाहतो की सिल्क रूट जो आहे त्या सिल्क रूट मार्गे, दुसरा आहे पर्शियाच्या आखातामधून आणि एक आहे होमुर्ज पासून हा युरोपमध्ये व्यापार हा चालत होता. परंतु हा व्यापार चालत असताना आशियाई भागामध्ये अरब व्यापाऱ्यांचं वर्चस्व होतं, तर भूमध्यसागरीय आणि युरोपियन भागामध्ये इटालियन व्यापाऱ्यांचं वर्चस्व होतं, ज्यामध्ये व्हेनिस आणि जिनेवा या इथल्या व्यापाऱ्यांचं वर्चस्व हे युरोपियन भागांमध्ये होतं. म्हणजे आशियामधून जो युरोपपर्यंत जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या अनेक देशातून अनेक व्यक्तीच्या हातातून जरी जात असल्या तरी देखील व्यापार हा किफायतशीर होता. परंतु 15व्या शतकाच्या मध्यावर व्यापारी मार्गामध्ये खऱ्या अर्थाने अडथळा आला. तो अडथळा म्हणजे कोणता? तर 1553 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टंटिनोपल, आजचं टर्कीमधलं जे इस्तंबूल शहर आहे तर ते जिंकून घेतलं, जी रोमन साम्राज्याची पूर्वेकडची राजधानीचं केंद्र म्हणून आपल्याला सांगते. म्हणजे तुर्कांनी हे जिंकून घेतल्यानंतर त्यांच्या साम्राज्यातून जाणारे जे खुशकीचे मार्ग आहेत तर ते रोखून धरले. याच्यातून बदल काय घडला की जे कॉन्स्टंटिनोपलमधले जे ख्रिश्चन होते तर ते इटालीला पलायन त्यांनी केलं आणि पलायन केल्यानंतर आता एक गोष्ट लक्षात ठेवा की 1453 ची घटना ही जागतिक इतिहासाला कलाटणी देते. त्यामुळं काय झालं, जसं त्या कालखंडामध्ये जे कॉन्स्टंटिनोपलमधले जे युरोपियन आहेत तर ते नवविचारसरणीचे आहेत, नवीन मार्ग विचारसरणी चौखाळणारे आहेत. आणि जे आहेत पूर्वीचे जे आहेत मूळचे इटालीमधले तर ते पारंपरिक विचारसरणीला मानणारे आहेत. मग त्याच्यामधून आपल्याला पुढं जे दोन धर्म उदयाला आले म्हणजे त्याच्यामध्ये भाग झाले, एक म्हणजे कॅथॉलिक आणि दुसरा म्हणजे प्रोटेस्टंट. प्रोटेस्टंट हा नवीन विचारसरणी स्वीकारणारा आहे, हा एक भाग आपल्याला नवीन बदल तिथं आपल्याला दिसून येतो. दुसरं त्या कालखंडामध्ये न्यूटन असेल, गॅलिलिओ, मार्टिन ल्यूथर किंग यामधून धार्मिक सुधारणा त्या अर्थाने झाल्या आणि धार्मिक सुधारणामधूनच खऱ्या अर्थानं एक बदल, एक नवविचार, एक पुनरुज्जीवनवादाची जी चळवळ आहे तर ती सुरुवात झाली. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इथे मुद्दा म्हणून असं सांगेन की जसं आपण पाहतो की युरोपच्या इतिहासामध्ये आधुनिक युगाला सुरुवात ही 15व्या शतकामध्ये किंवा 16व्या शतकामध्ये व्हायला सुरुवात होते.
हे ज्यावेळेस ही सुरुवात झाली त्यावेळेस त्यांचं आधुनिक युग तिथं सुरू झालं. आपल्याकडं ज्यावेळेस मात्र आधुनिक भारताच्या इतिहासाला ज्यावेळेस सुरुवात करतो ते 18व्या शतकामध्ये आहे. त्याचं कारण असं की आपल्या ह्या ज्या नवविचाराच्या ज्या संकल्पना आहेत, धर्मसुधारणा असेल किंवा इतर ज्या आहेत, पुनरुज्जीवनवाद, प्रबोधनाची जी चळवळ आहे, तर ती चळवळ जेव्हा ज्या इतिहासामध्ये आपल्याला दिसते त्या काळामध्ये दिसते त्याला आधुनिक युगाला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ह्या एका घटनेमुळं भौगोलिक शोधाला चालना मिळाली, ज्यामध्ये युरोपियन राजांनी देखील त्याला आर्थिक मदत केली. ज्यामध्ये राजा हेनरी द नेव्हिगेटर हा जो पोर्तुगालचा राजा आहे त्याला नेव्हिगेटर या अर्थाने की तो शोधण्यासाठी त्या अर्थाने तो काम करत होता. त्यांनी याच वैचारिक प्रबोधनामुळं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भौगोलिक प्रयोगशाळा सुरू झाल्या, दारुगोळा बनवणं सुरू झालं आणि याच कालखंडामध्ये या घटनेमुळं बरेचसे देश हे इटालीच्या समृद्धीमुळं या इटालीचा हेवा करत होते. म्हणून पूर्वेकडील व्यापार करण्यासाठी किंवा नफा मिळवण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष व्यापारी संबंध निर्माण करायचे आणि पूर्वेकडील देशाकडं जाण्यासाठी युरोपियन देशांना आता नवीन मार्ग शोधणं हे आवश्यक झालं होतं. आणि या शोधण्याच्या मार्गांमध्ये जर आपण पाहिलं तर हे दोन देश अग्रेसर होते. एक होता स्पेन आणि दुसरा होता पोर्तुगाल. हे पश्चिम युरोपियन देश हे अग्रेसर होते, ज्यामध्ये त्यांना एक होतं ते म्हणजे जिनेवा आणि व्हेनिशियन व्यापारी जे आहेत तर त्यांची मक्तेदारी मोडायची होती. म्हणजे जे खुशकीच्या मार्गाने जे व्यापार करतायत तर तो मार्ग त्यांना मोडायचा होता. आणि युरोपियनांचं मुख्य उद्दिष्ट होतं व्यापार करणं, ज्यामध्ये मसाल्याचे पदार्थ, ज्यामध्ये काळी मिरी, दालचिनी, औषधी, हळद, आले, वेलची, सुती कपडे, रेशीम कपडे, सोडा, नंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस चहा, हे सर्व त्यांना कशाबद्दल करायचं होतं ते म्हणजे करत असताना ते तुर्कांच्या संपर्कात न येता करायचं होतं. आणि हे शक्य कशामुळे झालं? एक म्हणजे जहाज बांधणी, दुसरं सागरी वाहतूक आणि विज्ञानातील प्रगतीमुळे त्यांना हे शक्य झालं. म्हणजे प्रबोधन काळामध्ये पश्चिम युरोपियन देशामध्ये निर्माण झालेल्या साहसी भावनेमुळे सागरी भौगोलिक शोधांना एक चालना मिळाली. आणि त्यामधून 1487 मध्ये बार्थोलोम डायस हा पोर्तुगीज खलासी भारताच्या शोधात आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला पोहोचला. आणि या दक्षिण टोकालाच आशियाचे भूशीर, ज्याला आपण केप ऑफ गुड होप असं म्हणतो, त्याचा मार्ग हा बार्थोलोम डायस यांनी शोधला गेला होता. पुढं 1492च्या कालखंडामध्ये जो कोलंबस, जो स्पेन खलाशी आहे, तो भारताच्या शोधाला निघाला. परंतु तो स्पेन खलाशी कोलंबस हा भारतातच आलो आहोत असा त्याचा गैरसमज झाला आणि तो अमेरिकेमध्ये जाऊन पोहोचला. नंतरच्या कालखंडामध्ये इटालियन खलाशी अमेरिगो व्हेस्पुशी हा कोलंबसच्याच मार्गाने गेला आणि तो अमेरिकेच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचला. त्यावेळी त्याच्या असं लक्षात आलं की हा भारत नव्हे तर हा दुसराच कोणता तरी एक प्रदेश आहे. त्याचं कारण असं होतं की मार्को पोलो नावाचा एक प्रवासी भूमार्गाने 13व्या शतकामध्ये भारतामध्ये आला होता आणि भारतामध्ये येऊन त्यांनी चीन मार्गे तो परत गेला होता. त्याच्या प्रवास वर्णनाच्या सुरस कथा ह्या युरोपमध्ये माहीत होत्या आणि त्याच्यातून त्याला भारताबद्दलचं वर्णन अमेरिगो व्हेस्पुशीला हे माहीत होतं. त्यामुळे त्याला असं लक्षात आलं की हा जो भाग आहे तर हा भारत नाही अशी एक भूमिका आपल्याला सांगता येईल. आणि त्यामुळेच तो जो भाग आहे तर त्यालाच अमेरिगो व्हेस्पुशीच्या नावावरून अमेरिका हे ओळखलं गेलं. मग पुढं एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं की आपण पाहतो की हे जे खलाशी जे आहेत, जसं आपण पाहतो की 1487च्या कालखंडामध्ये बार्थोलोमो डायस हा पोर्तुगीज खलाशी आहे. 1492च्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस कोलंबस हा स्पेनचा खलाशी आहे, तर अमेरिगो व्हेस्पुशी हा इटालियन खलासी आहे. हे एक भाग आपल्याला सांगता येईल. पुढे नंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस 1498 मध्ये वास्को दी गामा हा पोर्तुगीज खलाशी भारताकडे येण्याचा मार्ग त्यांनी शोधला होता. म्हणजे वास्को दी गामा ज्यावेळेस जुलै 1497 मध्ये पोर्तुगालची राजधानी असणारं लिस्बन येथून तो निघाला. साधारणतः 4 जहाजं, 170 व्यक्ती आणि 2 वर्षाची यात्रा करत साधारणतः तो भारतामध्ये 1498 मध्ये येऊन पोहोचला. आणि पुढं 1519 मध्ये
फर्डिनांड मॅगलेन हा पोर्तुगीज खलाशी यांनी पृथ्वी प्रदक्षिणा करण्याच्या ईर्षेने सागरी सफरीवर निघाला होता, परंतु ही प्रदक्षिणा पूर्ण होण्याच्या आधीच तो चकमकीत मारला गेला, परंतु त्याच्या सहकार्याने मात्र ही पृथ्वी प्रदक्षिणा ही पूर्ण केली. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की या भौगोलिक शोधामुळे जागतिक इतिहासामध्ये एक नवं पर्व सुरू झालं होतं. त्याचं कारण असं की 17व्या-18व्या शतकामध्ये जागतिक व्यापारामध्ये प्रचंड अशा पद्धतीची वाढ झाली. युरोपसाठी एक अमेरिका हा नवीन खंड हा खुला झाला. युरोप आणि आशिया यांचे संबंध पूर्णपणाने बदलले. म्हणजे जो पूर्वीच्या कालखंडामध्ये जो सिल्क रूट होता, पर्शियाच्या आखातामधून होता आणि होमुर्ज पासून जो मार्ग होता, जो भूमार्गाने जे व्यापार चालत होता, तर त्याला आता नवीन कलाटणी मिळाली. ती म्हणजे कोणती? तर ती म्हणजे सागरी मार्गाने भारताकडे येण्याच्या नवीन मार्गाचा शोध लागला आणि आशिया आणि युरोप यांचे व्यापारी संबंध हे पूर्णपणे हे बदलले, हे एक आपल्याला सांगता येईल. आणि 15व्या शतकाच्या मध्यावर युरोपियन देश हे आफ्रिकेमध्ये आले. सुरुवातीला आफ्रिकेमधले त्यांनी सोने आणि हस्तिदंतीला आकर्षित झाले होते, परंतु आफ्रिकी व्यापारामध्ये गुलामाच्या व्यापाराला मध्यवर्ती स्थान निर्माण झालं आणि साधारणतः 16व्या शतकात गुलामाच्या व्यापारावर स्पेन आणि पोर्तुगालचं वर्चस्व राहिलं. पुढं नंतरच्या कालखंडामध्ये डच आणि ब्रिटिश व्यापाऱ्यांनी मात्र या गुलामाच्या व्यापारावर वर्चस्व निर्माण केलं. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण या व्यापाराचं स्वरूप ज्यावेळेस आपण पाहतो, त्यावेळेस एक त्रिकोणीय व्यापार त्या अर्थाने चालला होता. म्हणजे काय? युरोपमधला उत्पादित झालेला माल घ्यायचा, तो आफ्रिकेच्या किनाऱ्यावर विकायचा. आफ्रिकेच्या किनाऱ्यावर कशाच्या बदल्यामध्ये विकायचा आहे? तर तो गुलामाच्या बदल्यामध्ये विकायचा आहे. तिथले गुलाम घ्यायचे आणि अमेरिकेमधल्या मळ्यांमध्ये आणि खाणींमध्ये विकायचे. मळ्यांमधला आणि खाणींमधला माल गुलामाच्या बदल्यात घेऊन तिथले मळ्यांमधला आणि खाणींमधला माल कुठे विकायचा आहे? युरोपमध्ये विकायचा आहे. अशा पद्धतीचा त्रिकोणीय व्यापार हा त्यांनी त्या कालखंडामध्ये सुरू केला होता. या प्रचंड किफायतशीर असलेल्या त्रिकोणीय व्यापारावर भविष्यामध्ये इंग्लंडची व्यापारी सर्वोच्चता ही आधारलेली होती. म्हणजे गुलामाचा व्यापार आणि गुलामाच्या श्रमावर आधारलेले मळे याच्यावरच वायव्य आणि उत्तरेकडील अमेरिकेची भरभराट ही आधारलेली होती. आणि त्याच्यातूनच मिळालेल्या नवीन 18व्या आणि 19व्या शतकातील औद्योगिक क्रांतीला देखील बरंच भांडवल हे मिळवून दिलं. हेच कार्य पुढे नंतरच्या कालखंडामध्ये भारताकडून मिळालेल्या संपत्तीने पार पाडलं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण त्रिकोणीय व्यापार आपण जसं पाहिलं ना, युरोपमधला उत्पादित माल हा आफ्रिकेमध्ये विकायचा, आफ्रिकेमध्ये गुलामाच्या बदल्यामध्ये विकायचा आहे, ते गुलाम घ्यायचे, अमेरिकेच्या खाणी आणि मळ्यांमध्ये विकायचे, त्या मळ्यांमधला आणि खाणींमधला माल युरोपमध्ये विकायचा. असा जो त्रिकोणी व्यापार आहे, म्हणजे भारतामध्ये हे युरोपियन स्थायिक होण्याच्या अगोदर हे देखील त्रिकोणी व्यापार त्या पद्धतीचा करत होते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, बंगालमध्ये ते अफू पिकवत होते. भारतातली अफू घ्यायची, ती चीनमध्ये विकायची. चीनमधले कशाच्या बदल्यामध्ये? चिनी मातीच्या भांड्याच्या बदल्यामध्ये. म्हणजे भारतातली अफू घ्यायची, चीनमध्ये विकायची. चीनमधली चिनी मातीची भांडी घ्यायची, जपानला विकायची. जपानमधलं कॉपर घ्यायचं आणि भारतामध्ये विकायचं. म्हणजे भारतातली अफू घ्यायची, चीनमध्ये विकायची. चीनमधली चिनी मातीची भांडी घ्यायची, जपानला विकायची. जपानमधलं कॉपर घ्यायचं, ते भारतात विकायचं. असा त्रिकोणीय व्यापार. पुढे ज्यावेळेस 23 जून 1757च्या कालखंडामध्ये ज्यावेळेस प्लासीचं युद्ध झालं आणि त्याच्यानंतर त्यांना जो 24 परगणा आणि जे सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांना जी अमाप संपत्ती जी मिळाली, त्याच्यातून त्यांचा हा त्रिकोणीय व्यापार काही अंशी थांबला आणि त्यांना आर्थिक पाठबळ हे उभं राहिलं. हा एक भाग आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचा. या संपूर्ण भागांमध्ये आपण जो भाग एक पाहिला तो म्हणजे इथं परत एकदा रिव्हिजन करण्यासाठी म्हणून मी मुद्दाम सांगतो की पोर्तुगीज कंपन्या ज्या आहेत, तर त्या पोर्तुगीज कंपन्यांमध्ये जसं की वास्को दी गामा असेल किंवा त्याच्यानंतर फ्रेंच गव्हर्नर असतील, त्याबद्दलची माहिती पाहूया. आपण रिव्हिजन म्हणून आपण इथे एक गोष्ट पाहूया. जसं की कंपनी स्थापन होण्याच्या क्रमामध्ये जर पाहिलं तर 1502 मध्ये पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी आहे, 1600 मध्ये इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी आहे, 1602 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनी आहे, 1616 मध्ये डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी आहे, 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी आहे. त्याच्यानंतर आपण जसं पाहिलं की वखारी स्थापन होण्याच्या क्रममध्ये 1603 मध्ये पोर्तुगीजांनी कोचीन या ठिकाणी स्थापन केलं. 1605 मध्ये डचांनी मसुलीपट्टणम या ठिकाणी स्थापन केलं आहे. 1611 मध्ये इंग्रजांनी
मसुलीपट्टणम या ठिकाणी वखार स्थापन केले. 1616 मध्ये डॅनिशांनी त्रांकेबार या ठिकाणी वखार स्थापन केले. 1668 मध्ये फ्रेंचांनी सुरत या ठिकाणी वखार स्थापन केले. यामध्ये जर आपण जो पुढचा भाग जो आहे तो म्हणजे राजधानीचं केंद्र म्हणून किंवा मुख्यालय म्हणून जे काम केलं, पोर्तुगीजांनी 1503 पासून 1529 पर्यंत कोचीन हे मुख्यालय होतं. 1530 पासून ते 1961 पर्यंत गोवा हे त्यांचं मुख्य केंद्र राहिलं. इंग्रजांचं 1613 पासून 1687 पर्यंत सुरत हे मुख्य केंद्र राहिलं. 1687 पासून बॉम्बे हे त्यांचं मुख्य केंद्र राहिलं. 1611 पासून ते 1658 पर्यंत मसुलीपट्टणम, 1658 पासून बॉम्बे हे मुख्य केंद्र राहिलं. डचांचं 1610 पासून 1690 पर्यंत पुलिकत होतं. 1690 पासून ते जाण्यापर्यंत म्हणजे नागापट्टणम हे त्यांचं मुख्य केंद्र राहिलं. डॅनिशांचं मुख्य केंद्र हे श्रीरामपूर हे 1845 मध्ये राहिलं. फ्रेंचांचं सुरत, मसुलीपट्टणम आणि पॉंडिचेरी हे त्यांचं मुख्य केंद्र राहिलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, जाण्याचा महत्त्वाचा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डच हे 1795 ला गेले, डॅनिश हे 1848 ला गेले, इंग्रज हे 1947, फ्रेंच हे 1954 आणि जे पोर्तुगीज हे 1961 मध्ये गेले. म्हणजे हा एक भाग आपण एक पार्श्वभूमी म्हणून युरोपियनांच्या आगमनाबद्दलची माहिती आपण पाहिली. इथे एक विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या भागांमध्ये आपण पोर्तुगीजांच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहूया. आपण थांबूया इथे. धन्यवाद. जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.